तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे फेज 1 आणि फेज 2 चे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्स द्यायला मदत होणार आहे. एक स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट मी तुमच्या पुढे मांडणार आहे. आपण यामध्ये 15 प्लस डिस्ट्रिक्ट ॲनालिसिस केलेले आहेत. मीडियमनुसार, सब्जेक्टनुसार आणि सेफ कोर्सची स्ट्रॅटेजी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, आपलं रिक्रुटमेंट जे आहे विदाऊट इंटरव्ह्यूचे ते दोन्ही राऊंडमध्ये होतात. दोन्ही राऊंडमध्ये तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू बघायला मिळतील. फेज 1 मध्ये पण विदाऊट इंटरव्ह्यू झाले होते 2022 मध्ये, आणि फेज 2 मध्ये पण विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन्स होतात. त्यानंतर वेगवेगळे माध्यम आपल्याला बघायला मिळतात. मराठी, उर्दू, इंग्लिश, बेंगॉली असे वेगवेगळे माध्यम आपल्याला इथे बघायला मिळतात. एज्युकेशनल लेवल्स वेगवेगळे असतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पहिली ते 5वीची वेगळी रिक्रुटमेंट होते, 6 ते 8ची वेगळी, आणि 9वी 10वीची वेगळी रिक्रुटमेंट होते, आणि 11वी 12वीची. महत्त्वाच्या जिल्हा परिषद ज्या आहेत, आपण जिथे स्कोर जास्त आहेत ते आपण अनालिसिस केले आहेत. स्कोर कमी जास्त कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपण केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला निर्णय घ्यायला मदत होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे याच्यामध्ये कन्क्लुजन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सेकंडरी स्कूल सर्च म्हणजे काय, तर जेव्हा आपण 6वीच्या पुढे वर्गांना अर्ज करतोय, 6 ते 8 किंवा 9वी ते 10वी, इथे आपल्याला 15 ते 30 मार्कांचं कट ऑफ मध्ये राईज बघायला मिळतो कंपॅरेटिव्हली पहिली ते 5वीच्या. म्हणजे हा जो कट ऑफ आहे तो 15 ते 20 मार्कांनी जास्त असणार आहे. आणि तुम्ही जर आता 2025 साठी कंपॅरिझन करत असाल तर तुमचे जे मागच्या वर्षीचे स्कोर अनालिसिस करायचे आहेत, त्यामध्ये ऑलरेडी 10 प्लस किंवा 15 प्लस मार्क्स पकडून चला कॉम्पिटिशनच्या हिशोबाने. अशा पद्धतीने आपल्याला अनालिसिस करायचे, जेणेकरून आपल्याला यावर्षी प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. आणि चांगले प्रिफरन्सेस व्यवस्थित दिले तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण अनालिसिस करत आहोत. लँग्वेज डिवाइड आपल्याला बघायला मिळतो की मराठी मीडियममध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, कारण मराठी मीडियमचे विद्यार्थी जास्त असतात. मराठी मीडियमच्या शाळा पण त्याप्रमाणे जास्त आहेत. कंपॅरेटिव्हली उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियममध्ये आपण कट ऑफ कमी बघतो, कारण त्या मीडियमच्या स्कूल्स अवेलेबल जास्त आहेत. आणि काही कॅटेगरीज अशा आहेत ज्यांच्याकडे जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स तुमच्याकडे असतील. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन असेल, किंवा तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये येत असाल, किंवा तुम्हाला उर्दू किंवा मॅथ्स सायन्स सब्जेक्ट असेल उर्दू मीडियममध्ये, तर इथे आपल्याला कंपॅरेटिव्हली खूप कमी कट ऑफ बघायला मिळत आहे. आणि इकडे व्हॅकन्सीज लिटरली एम्प्टी राहिलेल्या आहेत, ह्या भरल्या सुद्धा गेलेल्या नाही मागच्या वेळेस ह्या जागा. तर अशा पद्धतीचं आपल्याला कॉम्पिटेटिव्ह डिवाइड इथे बघायला मिळतो. आता मीडियम वाईज जर बघायचं म्हटलं तर उर्दू मीडियम आणि इंग्लिश मराठी मीडियमचं आपण कम्पेअर केलं. तुम्ही इथे इंग्लिश मीडियम पण पकडू शकता, यालाच तुम्ही हिंदी मीडियम पण पकडून चला. तर इकडे कॉम्पिटिशन लेवल एक्स्ट्रीम असते. कट ऑफ रेंज जो हा दिलेला आहे 115 ते 150, हा 1 ते 8चा आहे. यामध्ये तुम्ही वरच्या वर्गांसाठी 10 ते 15 मार्क ऍड करत चालला प्रत्येक रेंजमध्ये. आणि अनफिल्ड पोस्ट राहतील, इकडे काही जागा रिकाम्या राहत नाही, सगळ्या जागा भरल्या जातात कम्प्लिटली. बाकीच्या मीडियम्समध्ये उर्दू मीडियममध्ये, इंग्लिश हिंदीमध्ये कॉम्पिटिशन लो असते. ॲव्हरेज कट ऑफ 66 ते 110 बघितला गेलेला आहे मित्रांनो. हा ॲव्हरेज कट ऑफ आहे, मी काय तुम्हाला मिनिमम कट ऑफ सांगत नाहीये. हा ॲव्हरेज कट ऑफ आहे सगळ्या मीडियमचा. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो. आणि अनफिल्ड पोस्ट खूप हाय फ्रिक्वेन्सी आहे मित्रांनो इथे. एस्पेशली मॅथ्स सायन्स जर उर्दू मीडियमच्या बघाल तर तुम्ही खूप जागा रिक्त राहिलेल्या आपल्याला मागच्या वेळेस दिसतील. काही एक्झाम्पल्स इथे मेन्शन केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर लेवल बेस्ड कॉम्पिटिशन आपल्याला बघायचे मित्रांनो, प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये 1 ते 8 आणि 9 ते 10. तर इथे जी ॲव्हरेज रेंज आपण बघितलेली आहे कट ऑफची मागच्या वेळेसची, ती 90 ते 120 आहे. म्हणजे याच्यात जर आपण 15 ऍड केले यावेळेस, तर आपल्याला 105 ते 135 या दरम्यान 1 ते 5ची कॉम्पिटिशन रेंज आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि सेकंडरीची तुम्ही म्हणसाल तर 135 ते 175 मागच्या वेळेस होतं. यामध्ये तुम्ही 5-5, 10-10 ऍड करून चला. तर अशा पद्धतीने 9वी 10वीला स्पेशल कट ऑफ पण जास्त लागतो. ऑब्व्हियसली इथे CTET किंवा TET लागत नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त वाढताना आपल्याला दिसते. आता काही हाय रिस्क डिस्ट्रिक्ट असतात मित्रांनो, जसं की इथे कोल्हापूर मेन्शन केलंय, गोंदिया मेन्शन केलंय, अहमदनगर मेन्शन केलंय, पुणे तुम्ही पकडा, मुंबई पकडा. ज्या डिस्ट्रिक्ट्सला डिमांड जास्त आहे, जिकडे पूर्ण वर्कफ्लो ह्युमन रिसोर्स तिकडे ट्रॅव्हल करत असतो, कुठलाही जॉब असो, टीचरचा जॉब असो, कोणताही जॉब असो, प्रायव्हेट जॉब्स असतील, तर पॉप्युलेशन मॅक्झिमम ज्या डिस्ट्रिक्ट्सकडे डायव्हर्ट होत असतं, त्या डिस्ट्रिक्ट्सला आपण हाय रिस्क डिस्ट्रिक्ट्स म्हणू शकतो. इकडे सुखसुविधा व्यवस्था या सगळ्या गोष्टी इकडे असतात, त्यामुळे कॉम्पिटिशन पण ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जायसाठी जास्त असते. काही ग्रीन झोन्स आपण इथे काढलेले आहेत अनालिसिस करून. ग्रीन झोन्स कशाच्या बेसिसवरती काढलेत, तर कट ऑफच्या मागच्या वर्षीच्या जो कट ऑफ आहे मागच्या वर्षीच्या त्याच्या बेसिसवरती आपण हे ग्रीन झोन डिसाईड केलेले आहेत. तिकडे कट ऑफ तुम्हाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी कमी बघायला मिळालेले आहेत कंपॅरेटिव्हली हाय रिस्क डिस्ट्रिक्ट्सच्या. तर आता सेफ सोर्स तुम्ही अनालिसिस कसं करणार आहात जनरल आणि वुमेनसाठी,
तर कोणाचाही असो तुमचा सेफ स्कोर, तर तुम्ही जर 120+ असाल तरच तुम्हाला काहीतरी चान्सेस आहेत. असं नाहीये, मी तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशनचं गणित पण मागच्या व्हिडिओजमध्ये समजून सांगितलंय. बट अक्रॉस ऑल डिस्ट्रिक्ट जर तुम्ही म्हणसाल की मला कोणत्याही जिल्ह्यात मिळालं, म्हणजे मी जिथे अप्लाय करेल तिथे मिळालं पाहिजे, तर 135 हा 1 ते 5 साठी एकदम सेफेस्ट स्कोर आहे. त्यानंतर 100 ते 120 याला बॉर्डर लाईन इथे म्हटलेलं आहे, आणि 100च्या खाली तर हाय रिस्क झोन आहे मित्रांनो. इथे तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन असेल, व्हर्टिकल रिझर्वेशन, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल तरच तुमचे काही चान्सेस आहेत. विदाऊटसाठी हा डिस्कशन चालू आहे. विथ इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्हाला नेहमी कॉम्पिटिशनच्या बेसिसवरती चान्स असणारच आहे. आता कॅटेगरी वाईज आपण कट ऑफचे डायनामिक्स बघूयात की कशा पद्धतीने कट ऑफ असतो. तर मोस्टली बाकीच्या एक्झाम्समध्ये काय असतं मित्रांनो, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी लागतो. बट इकडे थोडंसं वेगळं आहे. इकडे आपल्याला जनरलच्याच लेवलला ओबीसीचा कट ऑफ बघायला मिळतो. ईडब्ल्यूएसचा तरी तुम्हाला काही प्रमाणामध्ये कमी कट ऑफ बघायला मिळणार आहे. पण ओबीसीचा कट ऑफ हा मोस्टली जनरलच्याच बरोबरीला किंवा एखाद्या वेळेस जनरलच्या जास्त पण आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शेड्यूल कास्टचं जर तुम्ही म्हणसाल तर मॉडरेट टू हाय कॉम्पिटिशन असते. एकदम काही खूप कमी कॉम्पिटिशन नसणार आहे, जसं की आपण यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये बघतो. स्कोर्सची रेंज थोडी डिफरंट असते. बट या एक्झाममध्ये टेटमध्ये आपल्याला इथे तेवढं मॉडरेट टू हाय कॉम्पिटिशन बघायला मिळणार आहे. व्हीजेएनटी कॅटेगरीमध्ये मिक्स ट्रेंड्स आपण बघितलेले आहेत. काही ठिकाणी जे जिल्हे डिमांडमध्ये आहेत तिथे जनरली एलिव्हेटेड कट ऑफ आपण बघू शकतो, आणि काही डिस्ट्रिक्ट्समध्ये तुम्हाला ड्रास्टिकली डिमांडमध्ये कट ऑफमध्ये फॉल बघायला मिळणार आहे. शेड्यूल ट्राईबसाठी लोएस्ट कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. कट ऑफ फ्रिक्वेंटली ड्रॉप्स बिलो 100, म्हणजे बऱ्याच ठिकाणी 100च्या खाली पण आपल्याला विदाऊटसाठी कट ऑफ बघायला मिळालेला आहे शेड्यूल ट्राईबसाठी. जसं अहमदनगर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचा आपण इथे एक्झाम दिलेला आहे. तर व्हॅकन्सी पॅराडॉक्स काय मित्रांनो, तर काही ठिकाणी सीट्स जे आहेत त्या एम्प्टी राहतात. तर कशा एम्प्टी राहतात, तर कोणी एसटी कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स नाही मिळाले, एक्स सर्व्हिसमेन कॅन्डिडेट्स नाही मिळाले, पार्ट टाइम म्हणजे ज्याला अंशकालीन आपण म्हणतो, हे लोक अवेलेबलच होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या 0 राहतात, त्या अनफिल्ड राहतात मित्रांनो. फॉर कॅन्डिडेट्स इन दिस स्पेसिफिक सेगमेंट सिम्पली फिलिंग द प्रिफरन्स फॉर्म ॲक्युरेटली गॅरंटीज द प्लेसमेंट. म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला मार्क्स काहीही असो, तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमचं सिलेक्शन 100% फिक्स आहे. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल, अंशकालीन असाल, स्पोर्ट्समॅन पण आपण बघितलं की कट ऑफ खूप ड्रास्टिकली लो बघायला मिळत आहे. प्रिफरन्सेस नुसते भरून जरी दिले तुम्ही तरी तुम्हाला इथे पोझिशन मिळणार आहे. आणि उर्दू मीडियमच्या मॅथ्स सायन्ससाठी खूप कमी कट ऑफ आपल्याला बघायला मिळालेला आहे. सेव्हिअर शॉर्टेज ऑफ अप्पर प्रायमरी कॅन्डिडेट्स इन पुणे अँड रत्नागिरी. तर हे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही सेफ स्कोर आहे तुमचा ऑलरेडी जो असेल तो. एकदमच 20 मार्क असतील तर खूप पॉसिबिलिटी कमी आहे. कॅन्डिडेट्स नाहीच भेटला तर कदाचित याचं पण सिलेक्शन होऊ शकतं. बट 100+ स्कोर नेहमीच सेफ असणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला 2 डिजिट सुद्धा स्कोर या कॅटेगरीजमध्ये, ह्या व्हर्टिकल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्समध्ये बघायला मिळणार आहे. आता सब्जेक्ट वाईज पण कॉम्पिटिशन वेगवेगळे बदलते मित्रांनो, त्याचा पण आपल्याला अभ्यास असला पाहिजे. लँग्वेजेस म्हणा, सोशल सायन्स म्हणा, इंग्लिश, मराठी, हिंदीच्या ज्या लँग्वेजेस आहेत इथे हाय कॉम्पिटिशन आहेत, लो वॅकन्सीज असतात, आणि कॅन्डिडेट्स पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण कट ऑफ जे बघू शकतो तिथे 154, परभणीचा 93. डिफरन्स तर आहे डिस्ट्रिक्टनुसार, त्यामुळे आपण ग्रीन झोन आणि रेड झोन डिस्ट्रिक्ट केलेले आहेत. उर्दू मीडियममध्ये पण तुम्ही कट ऑफ लँग्वेजेसचा हायर बघू शकता इथे. कम्पॅरेटिव्हली मॅथ्स सायन्सचे इथे मराठी मीडियममध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, बट कम्पॅरेटिव्हली उर्दू, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियममध्ये मॅथ्स सायन्सची कॉम्पिटिशन ड्रास्टिकली आपल्याला लो बघायला मिळते. गोंदियामध्ये सायन्सचा मराठी मीडियमचा 121 आणि मॅथ्सचा 145 कट ऑफ बघायला मिळाला, तर उर्दू मीडियमचा 92, बुलढाण्यामध्ये 105 आणि पुणेमध्ये तर कॅन्डिडेट्सच अवेलेबल झालेले नाहीयेत 2022च्या वेळेस. त्याच्यामुळे आपल्याला मॅथ्स सायन्सच्या कॅन्डिडेट्सनी प्रिफरन्सची सिक्वेन्स देताना हे तुमचं ग्रेटेस्ट वेपन असणार आहे. त्याचं तुम्ही मॅथ्स सायन्सच्या कॅन्डिडेटनी व्यवस्थित, तुम्ही जर तुमचे प्रिफरन्सेस सिक्वेन्शियली व्यवस्थित दिले तर तुमचं सिलेक्शन 100% डन आहे. आता इन्स्टिट्यूशनल अनालिसिस आपल्याला करणं गरजेचं आहे. गोंदिया जिल्हा परिषद मराठी फेज 1 आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मराठी फेज 1 हे विदाऊट इंटरव्ह्यूचे आपण बघत आहोत मित्रांनो. ते 9वी 10वीचा आणि 1ली ते 8वीचा कट ऑफ आहे. गोंदियामध्ये तुम्ही 163 वरती कट ऑफ बघू शकता जनरल ओबीसीचा, आणि तेच तुम्ही जर सिंधुदुर्गमध्ये बघसाल तर 118 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे हा प्रॉपर स्ट्रॅप जो आहे मित्रांनो, सगळ्यांनी जर इकडे अर्ज केले तर ऑब्व्हियसली इकडचा कट ऑफ हाय जाणार आहे. आणि काही लोकांना मार्क्स असून सुद्धा जे इकडे सिलेक्ट होऊ शकत होते, पण इकडे जर तुम्ही प्रिफरन्सच दिलं नसेल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कमी होतात. एक्स्ट्रीम रिस्क झोन आहेत, तुम्हाला ते रिस्क झोन समजून घेणं गरजेचे आहेत, ते पण आपण आता अनालिसिस करणार आहोत. आता प्रिफरन्सची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मित्रांनो,
तर तुमचं सगळ्यात पहिले ॲक्च्युअल स्कोअर तुम्ही ऑडिट करा, त्याची हिस्ट्री बघा. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळे विदाऊट इंटरव्ह्यूचे सगळे PDF अपलोड केलेले आहेत, सगळ्या डिस्ट्रिक्टचे अपलोड केलेले आहेत. त्या तुम्ही डाउनलोड करून चेक करा की तुमच्या कॅटेगरीचा तुमच्या सब्जेक्टचा मार्क किती आहेत. तिथे तुम्हाला 110 मार्क असतील तर इमिजिएटली हाय रिस्क झोन तुम्ही त्याच्यामधून एक्सक्लूड करा. तुम्हाला 130+ मार्क्स असतील तर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करून त्याचा विचार करू शकता. ग्रीन झोन डिस्ट्रिक्ट टार्गेट करा, कोकण बेल्ट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. हिस्टॉरिकल कट ऑफ अकोमोडेट मॉडरेट, इथे मॉडरेट स्कोर होता हिस्टॉरिकली 2000, हिस्टॉरिकली म्हणजे 2022 मध्ये इथे मॉडरेट स्कोर बघायला मिळालेला आहे. आता तुमच्याकडे जर ST कॅटेगरीचं असाल तुम्ही, किंवा तुमच्याकडे एक सर्व्हिसमॅन स्टेटस असेल, किंवा उर्दू मीडियमचे क्रेडेन्शियल्स असतील, तर तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन 0 आहे. त्याच्यामुळे तुम्ही इफेक्टिव्हली तुम्हाला पाहिजेत ते प्रिफरन्सेस ह्या कॅटेगरीमध्ये असाल तर देऊ शकता आणि ते तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, 3 क्रिटिकल मिस्टेक्स बघणार आहोत आपण, ह्या आपल्याला करायच्या नाहीत प्रिफरन्सेस देताना. त्याच्यामध्ये काय, हट्ट करणे, स्टबर्नली रिस्ट्रिक्टिंग प्रिफरन्स टू वन होम डिस्ट्रिक्ट. होम डिस्ट्रिक्टचा तुम्ही यावेळेस हट्ट करू शकत नाही, ते तुमच्या मार्क्सवरती डिपेंड करतं. 160 मार्क्स असतील होम डिस्ट्रिक्टला अप्लाय करा. 130+ मार्क्स असतील तर तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करून प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. मित्रांनो, इवन वेन लोकल कट ऑफ इज हिस्टोरिकली अनसमटेबल. जास्त कट ऑफ असेल, तुम्हाला माहिती आहे की माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये काय कट ऑफ गेलाय मागच्या वेळेस, आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क आहेत तुम्हाला, तरी पण तुम्ही त्याला प्रिफरन्सेस देत आहात, तर मग ते तुम्हाला थोडंसं अवघड जाणार आहे. फेलिंग टू अकाउंट फॉर मासू 30+ मार्क्स म्हणजे काय मित्रांनो, तर तुमचा मार्क्स तुम्ही बघा कोणत्या रेंजमध्ये बसत असाल. तुम्ही 1ली ते 12वी साठी पात्र असाल, पण तुम्हाला प्रिफरन्सेस जे द्यायचे आहेत ते 100च द्यायचे आहेत विदाऊटसाठी, तर ते व्यवस्थित द्या. वाटलंच तर 1ली ते 5वीला पहिले द्या, तुमचे मार्क्स बघा, त्याच्यानुसार प्रिफरन्सेस द्या. नंतर 6 ते 8, नंतर 9वी 10वी, नंतर 11वी 12वी. ज्यांना मार्क्स जास्त आहेत, ज्यांना वाटतं की माझं पहिले 11वी 12वीला झालं पाहिजे, ते उलटं पण याच्यामध्ये देऊ शकतात. तर अशा पद्धतीने स्वतःचे मार्क्स अनालिसिस करून आपल्याला हे द्यावं लागणार आहे. कॅटेगरी तुम्ही ब्लाइंडली बिलीव्ह करून नका चालू की हा माझ्याकडे OBC कॅटेगरी आहे किंवा माझं EWS कॅटेगरी, तर माझं इझिली होऊन जाईल. मागच्या वेळेसच्या आपल्या कॅटेगरीचे कट ऑफ अनालिसिस करणं गरजेचं आहे. तुम्ही बघसाल बऱ्याच ठिकाणी तर ते ओपन आणि जनरलला कम्पॅरेटिव्हली सेम झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं ते अनालिसिस करून चला. मित्रांनो, आता फ्युचर हॉरिझन्स मी तुम्हाला समराईज करून सांगतो की एक्झॅक्टली काय आहे. तर 140+ मार्क्स असतील तर थोडंसं तुम्ही स्वतःला युनिव्हर्सली सेफ समजू शकता ऑल डिस्ट्रिक्ट्स आणि एज्युकेशनल लेवलसाठी. 110 ते 130 दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुमचं सक्सेस जे आहे ते एंटायरली डिपेंडंट आहे, कारण तुम्ही ग्रीन झोनमध्ये आहात. म्हणजे तुम्हाला ग्रीन झोन डिस्ट्रिक्ट टार्गेट करणं खूप गरजेचं आहे, आणि यासाठी तुम्हाला बाकीचे कट ऑफ जे आहेत ते अनालिसिस करायचे आहेत, जे आपण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेत. मी इव्हन युट्यूबवरती तुम्हाला PDF अनालिसिस करायला डिफिकल्ट जात असेल तर आपण युट्यूबवरती पण सगळ्या विदाऊट इंटरव्ह्यूचे डिस्ट्रिक्टचे कट ऑफ अनालिसिस केलेले आहेत. तुम्हाला अजून कुठली डिस्ट्रिक्ट हवे असतील तर ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपण ते पण करूयात. त्यानंतर 90 ते 110 मार्क असतील आणि तुमच्याकडे जर ST रिझर्वेशन असेल, उर्दू मीडियमचे असाल, किंवा कुठले तुमच्याकडे हॉरिझॉन्टल कॅटेगरीज असतील, एक सर्व्हिसमॅन, अंशकालीन सारख्या, तरी पण तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित प्रिफरन्स देऊन सिलेक्शन मिळवणे गरजेचं आहे. आता इन मॉडर्न टीचर रिक्रुटमेंट म्हणजे आताची जी 2025ची जी रिक्रुटमेंट आहे, यामध्ये तुमचे रॉ मार्क्स जे आहेत ते तुम्हाला गॅरंटी देत नाही. मित्रांनो, तुम्हाला 130 मार्क जरी असतील तरी पण तुम्हाला जॉबची गॅरंटी नाही. का बरं? तर तुमची प्रिफरन्स स्ट्रॅटेजीज तुमची जॉब सिक्युअर करणार आहे, कारण तुम्हाला याचं सगळं अनालिसिस करूनच प्रिफरन्सेस द्यायला लागणार आहेत. त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन सगळं डिपेंड असणार आहे. यावरती सगळे प्रिफरन्स स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ, प्रिफरन्स कसे द्यावे यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका, आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा, जिथे तुम्हाला अपडेट्स आणि PDF सगळ्या मिळत राहतात. धन्यवाद.